उजनी धरणातील पाणी गंभीर स्वरूपामध्ये प्रदूषित झाले असून ते पिण्यायोग्य राहिले नसल्याचा दावा सृष्टी इकोव्हिजन फाउंडेशनच्या पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे। या संदर्भातील 80 पाणी संशोधन अहवाल सोलापूर महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला असून उजनी धरणाचं पाणी वापरणाऱ्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 20 लाख नागरिकांच्या आरोग्याबाबत आता चिंता व्यक्त करण्यात आली आहे। अहवालानुसार पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील मोठ्या प्रमाणावरील सांडपाणी मुळा मुठा नदीमार्गे भीमा नदीत सोडलं जातं। तसेच नीरा नदीत विविध गावांचं सांडपाणी कत्तलखाने आणि साखर कारखान्यामधील दूषित पाणी मिसळत असून हे सर्व पाणी पुढं उजनी धरणात येते। त्यामुळे धरणातील पाण्याची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचा दावा करण्यात आला आहे। अहवालात पुण्याजवळील चाकण MIDCतील काही उद्योगांमधून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट भीमा नदीत सोडले जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे कुरकुंभ MIDC परिसरातील काही उद्योगांचे रासायनिक मिश्रित सांडपाणी सुद्धा योग्य प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याने या प्रदूषणामध्ये भर पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। या सर्व दूषित पाण्याचा परिणाम उजनी धरणाच्या जलसाठ्यावर होत असून त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली। या अहवालात कर्करोगाशी संबंधित धोकादायक घटक आणि विषाणूंच्या संभाव्य उपस्थितीबाबतही उल्लेख करण्यात आला आहे। सदर अहवाल सोलापूर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आला तेव्हा यशवंत पाथुरुट सागर अतनुरे पर्यावरण संरक्षण गतिविधीचे प्रांत मंडळ सदस्य प्रवीण तळे तसेच सृष्टी इकोव्हिजन फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते। दरम्यान या अहवालातील निष्कर्षाबाबत संबंधित शासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभागाकडून अधिकृत पडताळणी होणं आवश्यक असल्याचं मत सुद्धा व्यक्त केलं जात आहे।